कावळ्यांचा मान सन्मान. अहो, कावळ्यांचा सन्मान एक तर शमशानभूमीमध्ये होतो आणि दुसऱ्या गोष्टी श्राद्ध. ज्या दिवशी श्राद्ध असतं त्या दिवशी खूप मोठा मान सन्मान असतो. त्यांच्यासाठी चांगलं गोडगोड जेवण बनवतात. कावळे वा या 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 काव काव करून बोलवतात. आणि शमशानभूमीमध्ये जेव्हा तुम्ही सावडायला जातात ना, त्यावेळेस तुमचे माता पिताची जी अस्थी असते सावडता तिथं त्यांचं आवडीचं अन्न ठेवलेलं जातं, जे आवडतं ते. मग त्यावेळेस त्यांच्या जागी ठेवतो, पाणी ठेवतो, जे आवडीची चीज ठेवतो आणि कावळ्या बाची वाट बघतात. अहो, कावळ्यांची अशी वाट बघतात जसे का लय मोठे पाहुणे आलेत, प्रधानमंत्री आलेत, असे बघतात. हो, एवढा मोठा मान सन्मान, जसा काय मोठा प्रधानमंत्री आलाय, अरे आला, अरे तिथं बसलाय, असं करून बघतात. मित्रांनो, शमशानात भूमीमध्ये कावळ्यांचा एवढा मान सन्मान आहे की विचारू नका. माझ्या बहिणी गेल्या हो, त्यांना प्रार्थना केली की आमच्याशी काय चूक झाली का, तुम्ही अर्धा तास आले नाही, तुमच्या आवडीची चीज आम्ही तिथे ठेवलेली आहे, तुम्ही खाऊन जा. बरं, कावळे बा आले नाही. चारी बहिणीने हात जोडून उभा झाले, भावानी हात जोडून उभा राहिले. जोपर्यंत माणूस कावळा खात नाही तोपर्यंत माणूस शमशानाच्या बाहेर निघत नाही. अशा गोष्टी, सत्य गोष्टी तुम्हाला ऐकावं लागल, कारण ही सत्य आहे. तुम्ही ऐकून घ्या. मग काय, प्रत्येक माणसाने असं बोलत गेले हो, पण कावळा आला नाही हो. माझ्या वडिलांना एक सवय होती हो, सकाळी 4 वाजता 5 वाजता उठून कुठल्या टायमाला चाय मागायचं. आणि ज्या दिवशी मरायचा वेळ आला ना जगातून, त्या दिवशी त्यांना म्हणलं, पप्पा तुम्ही चाय पिणार का? तर म्हणले हो पिणार. मरायचा वेळ आला तरी सुद्धा पिऊन गेले. तर त्यांची आवडीची चाय मी हर दिवशी ठेवतो. मग माझ्या बहिणीने प्रार्थना केली की तुम्ही ज्या जागी झोपतात, तुम्ही रोज चाय मागतात, तुमच्या पोराने तुमच्या जागी चाय ठेवलेली आहे. असं बोलल्यामुळं कावळे फटाफट आले आणि त्यांनी आपला नाश्ता ग्रहण करून गेले. त्यांना असं वाटतं. तर लोक असे आहेत की विचारू नका. श्रद्धाचा विषय असो की अंधश्रद्धाचा विषय असो, पण काही लोक श्रद्धेची नजरनी बघतात. अशा काही गोष्टी असतात हो, सत्य असतात. काही लोकांना खरं वाटतं, कोणाला खोटं वाटतं. जग आहे हो, असं चालतं. चला मित्रांनो, तुम्हाला आमच्या काय गोष्टी आवडल्यात तर लाईक सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. हे सत्य गोष्टी असतात. ओके, बाय.